स्थगिती नको, जी.आर. रद्दच हवा. आदिवासी विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा निर्धार. 1 सप्टेंबरला आदिवासी विकास भवनावर मोर्चा. उपोषण सुरूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा पवित्रा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या वादग्रस्त शासन निर्णयाला जी.आर. शासनाने स्थगिती दिली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी याबाबत स्पष्टता देत संबंधित निर्णयाला स्थगिती दिल्याचे सांगितले. मात्र केवळ स्थगिती नको, तर संबंधित जी.आर. कायमस्वरूपी रद्द करावा, अशी ठाम भूमिका आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतली आहे. शासनाने स्थगिती दिल्यानंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे घेण्याची चिन्हे नाहीत. जी.आर. पूर्णपणे रद्द करण्यासह आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान 1 सप्टेंबर रोजी आदिवासी विकास भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय कायम असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच उपोषणावरही ठाम राहण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. जी मराठी न्यूज, नाशिक. 14 ऑगस्ट शासनाने आज स्थगित केलेली आहे. स्थगिती नको आहे आम्हाला, तर कायमस्वरूपी रद्द आहे. शासनाने फसवणूक केलेली आहे. ती फसवणुकीला आम्ही कसे बळी पडणार नाही. आमच्या इतर पण मागण्या आहेत आणि उलगुलांचा जो धाक बघून जो काही समाज आमच्या पाठीशी उभा राहणार होता 1 सप्टेंबरला, त्याला बघून स्थगिती देण्यात आली आहे. परंतु हे आम्हाला मान्य नसल्याने इतर आमच्या मागण्या आहेत. आश्रमशाळा सेंट्रल किचन असेल, ह्या पार्श्वभूमीवर मी 1 सप्टेंबरला जो आंदोलन काढणार आहे तो 100% होणार आहे, याची खात्री आम्ही जनतेला देतो. हे लोक आज वेगवेगळी कागद दाखवण्याची स्कीम काढलेली आहे. हे आदिवासी जे आहे ते कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनात बळी नाही पडणारे आहे. स्थगिती आणि रद्द यांचा अर्थ या जयंतीला माहिती आहे आणि त्याबरोबरच बाकीच्या पण काही मागण्या आहेत की त्यासाठी हे विद्यार्थी बसलेले आहेत. फक्त जी.आर. या ठिकाणी नाही आहे, पण शासनाने फक्त जी.आर. स्थगिती करायचं काम केलं, पण तो रद्द का नाही केला हा मुळात प्रश्न आहे. आंदोलन या ठिकाणी इथेच चालू राहणार आहे आणि ज्या ज्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या प्रकारे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. पण स्थगिती आणि रद्द यामधला फरक त्यांनी ओळखला पाहिजे. शासन वेळात काढण्याच्या भूमिकेत आहे, पण आपल्याला हा लढा थांबवायचा नाही. 1 सप्टेंबरला उलगुलान मोर्चा हा नाशिकमध्ये जैसे ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये जो काही शासनाने आज पत्रक काढलेलं आहे तो आदिवासी विद्यार्थ्यांचं दिशाभूल करण्यासाठी जो पत्रक काढलेलं आहे त्याला आदिवासी विद्यार्थी बळी पडणार नाही. आमच्या अजून इतर भरपूर मागण्या आहेत. सेंटर किचन बंद झालं पाहिजे. आश्रमशाळेतील जो मृत्यूचा आकडा वाढत आहे त्याच्यावर कुठेतरी बंदी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. अशा अनेक आमच्या मागण्या आहेत. त्यामुळं शासनाने आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये.